दरम्यान चालू असा सामना लक्ष्मी केशव टाकळेवाडी वर्सेस लक्ष्मी केशव फणसोप. कोणी घेतला नाणेफेकीचा कौल लक्ष्मी केशव फणसोप संघाने घेत. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते लक्ष्मी केशव टाकळेवाडी संघाला. कोणाचा हवा आहे फणसोपचा लक्ष्मी केशवचा. मध्ये रुद्र आणि सुबोध स्ट्राईकला तो रुद्र, नॉन स्ट्राईकला तो सुबोध. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक कोण घेऊन येथे पाहूया लक्ष्मी केशव फणसोप संघाकडून. आणि या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले ते मंदार कीर आणि राज गजने. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचे. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि लक्ष्मी केशव फणसोप संघाकडून पहिलं षटक घेऊन येते ते सुधीर. पंचांची खूण, सामन्याला सुरुवात. पंचांच्या डाव्यासाठी मारा करताना 8 ते 10 पर्यंत रनअप घेऊन सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू सुंदर असा झेलबाद होऊ शकत होता, मात्र पुन्हा एकदा सुधीर. अजूनही षटकामधील 5 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला चेंडू हलकेसे कटवला आहे. एक धाव निश्चित भेटणार. एका धावेवर समाधान. एका धाव निश्चित संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 5, बिनबाद 5. अजूनही षटकामधील 4 चेंडू बाकी. आता मात्र स्ट्राईकला येतो सुबोध. वैयक्तिक कोट्यामधील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आला सुधीर. 2 चेंडू मध्ये 5 धावा दिलेल्या. तिसरा चेंडू घेऊन सुबोध साठी डावखुरा फलंदाज. सुंदर चेंडू
हलकेसे कटवला आहे. एक धाव निश्चित आहे. दुसऱ्या धावेसाठी पुकार होतोय. दुसरी धाव पूर्ण का होते काय पाहूया. दुसरी धाव पूर्ण. 2 धाव निश्चित. संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 7. बिनबाद 7. सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 7 धावा जमवलेल्या लक्ष्मी केशव टाकळी. पुन्हा एकदा सुधीर. 4 चेंडूने 13 धाव दिला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू गेला तो बॅट चिकडे घेऊन. फक्त एकच धाव घेतलेली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 14. पहिला षटक प्रगतीपथावर म्हणावं लागेल. पुन्हा एकदा रुद्र. अखेरचा चेंडू घेऊन सुधीर. सुंदर असा चेंडू. एक धाव निश्चित मिळणार. एका धाव समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 15. सहा चेंडूने 15 धाव जमवलेल्या अजूनही 3 षटकांचा सामना बाकी पहिल्या इनिंग मधील. गोलंदाजी करतोय तो प्रवीण. सॉरी, स्ट्राईकला येतो प्रणव आणि नॉन स्ट्राईकला येतो सुबोध. सुंदरसा चेंडू बनावा लागेल. फलंदाज त्रिपला घेऊन आपल्या तंबूमध्ये बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये तेजस. पुन्हा एकदा प्रवीण. सुंदर गोलंदाजी. अजूनही षटकामध्ये 4 चेंडू बाकी. सलग 2 चेंडूवर 2 बळी टिपलेले आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. उजव्या हाताचा फलंदाज तेजस. 8 ते 10 बॉलांचा रन वगैरे. पंचांच्या डाव्यासाठी मारा करताना सुंदर असा चेंडू हलकेसे कटवला. एक धाव निश्चित मिळणार. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान. धाव संख्या ती 16. पुन्हा एकदा सुबोध. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एकच धाव मिळते. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या आली ती 17. अजूनही षटकामधील 2 चेंडू बाकी. स्ट्राईकला तो तेजस. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा हलकेसे कटवला आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. एकच धाव मिळते. एका धावेवर समाधान. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या आली ती 18.
आणि अखेरचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकामधील. पंचांची खूण, अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते, वाईट स्वरूपात धाव संख्येत वाढ. धाव संख्येला ते 19. अखेरचा चेंडू घेऊन प्रवीण स्ट्राईकला सोबत धावकोरा गोलंदाज. सुंदर असा चेंडू हलकेसे कटवलाय. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी पुकार होतोय. आता मात्र फलंदाज सुरक्षित. धाव संख्येला ती 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्येला ती 21. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येत होतो आदेश. सामना करेल तेजस. तिसरा षटक आदेश. सुंदरसा चेंडू म्हणावा लागेल. एक धाव निश्चितच. वनडी स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेवर समाधान. धाव संख्येला ती 22. 2 गडी बाद 22. लाईनमन आपापली जागा घ्यायचे सर्व लाईनमन. अजून षटकामधील 5 चेंडू बाकी. पहिला चेंडू एक धाव घेतलेली आहे. धाव संख्येला ती 22. आता मात्र स्ट्राईकला तो तेजस. पुन्हा एकदा आदेश आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. एक धाव निश्चित मिळणार. दुसऱ्या धावेसाठी पुकार होतोय. दुसरी धाव पूर्ण होते का पाहूया. दुसरी धाव पूर्ण. 2 धाव निश्चित संघाच्या धाव संख्येत वाढ. धाव संख्येला ती 24 धावा. 2 गडी बाद 24. पुन्हा एकदा आदेश. पंचांना पार करून टाकला चेंडू आणि मोठा फटका म्हणावा लागेल. षटकार. वाढ. आणि 9 धावा दिलेत आदेशाने आपल्या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडू बाकी. सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तेजस. पुन्हा एकदा आता मात्र पंचांच्या उजवीने मारा करताना आदेश.
थोडंसं गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि चेंडू जातो हा डॉट चेंडू, कोणती धाव नाही. अजूनही षटकामधील 2 चेंडू बाकी, धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्येला 30. पुन्हा एकदा आदेश, पुन्हा एकदा मोठा फटका म्हणावा लागेल, कणकणीत दणदणीत फटका. पुन्हा एकदा आदेश, पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चिकडे घेतलेला चेंडू, एक धाव निश्चित मिळणार, एखाद्या समाधान. धाव संख्या ती 37 धावा. सहा चेंडूंनी 16 धाव दिलेत. मागडं षटक म्हणावं लागेल आदेशाचं. 2 षटकार सुंदर असे खणखणीत निघालेले तेजसच्या बॅट मधून. आदेश साळी, वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि संघाकडून अखेरचं षटक घेऊन होतोय विराज. 09 जर्सी परिधान केलेला खेळाडू, एक नाव दिला खेळाडू आहे. पंचाच्या डायसने मारा करतोय, मोठा मोठा मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपेल, पंचांचा इशारा, फलंदाज बाद, बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज आशिष मैदानामध्ये. विराज सुंदर गोलंदाजी, पहिल्याच चेंडू एक महत्वाचा बळी टिपलेला. अजूनही षटकामधील 5 चेंडू बाकी, अखेरचा षटक घेऊन एक धाव निश्चित पूर्ण होते. डिक्लेअर स्वरूपात, वनडी स्वरूपात धाव जाते. एका धाव निश्चित संघाच्या धावसंख्येत वाढ, धावसंख्या येते ती 38. धाव संख्या ती 38. पुन्हा एकदा विराज, पुन्हा एकदा वनडी स्वरूपात एक धाव मिळते. एका धावनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ, धावसंख्या ती 39 धावा. आधुनिक षटकामधील अखेरचं षटक, 3 चेंडू बाकी, धाव संख्या झाली ती 39. 3 गडी बाद 39. पुन्हा एकदा विराज आपल्या षटकामधील पुढून मारण्याचा प्रयत्न केलेला, सुंदर असा चेंडू बनावा लागेल. 2 धावा पूर्ण, 2 धावांची संघाच्या धावसंख्येत वाढ, धावसंख्या ती 41. सुंदर फटका म्हणावा लागेल आणि हा जाते चेंडू सीमारेषा पार.
धावसंख्या होती 45. विराज सुंदर गोलंदाजी म्हणावं लागलं. एक धाव निश्चित मिळणार. 61 धाव घेतलेली. दुसऱ्या धावसाठी पुकार मात्र फलंदाज. कोणती धाव नाही. डॉट चेंडू. 45 धावा करून 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. लक्ष्मी केशव टाकळेवाडी संघाने लक्ष्मी केशव फ्रंटअप संघासमोर टाकळेवाडी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लक्ष्मी केशव पंचप संघाने नाणेफेकीचा गोल आपल्यामधून घेत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते लक्ष्मी केशव टाकळेवाडी संघाला आणि निर्धारित 24 चेंडूमध्ये 45 धावा करून 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो दरम्यान लक्ष्मी केशव पंचोप संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये गौरव आणि निखिल 24 चेंडू आणि 46 धावा.
स्ट्राईकला येतो गौरव, नॉन स्ट्राईकला येतो निखिल. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेण्यात येतो आशिष. गौरव एक सुंदर फलंदाज, लक्ष्मी केशव फंडसप संघाकडून खेळतो, सुंदर अशी फलंदाजी करतो. बघूया आपल्या संघासाठी या षटकामध्ये किती धावा जोडतोय आशिष. सर्व लाईनमन आपापली जागा घ्यायचे. पंतांची खूण, सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला येतो गौरव, वैयक्तिक कोड्यामध्ये पहिल्याने संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय आशिष. 8 ते 10 बॉलरना 55 धावांसाठी मारा करताना पंचांना पार करून टाकला चेंडू, हलकेसे कडवला आहे, चेंडूला मान दिलेला आहे, चेंडू जातोय डॉट. चेंडूमध्ये कोणतीही धाव नाही. आधुनिक षटकामधील 5 चेंडू बाकी, निर्धारित 45 धावा करून 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा आशिष पंचांना पार करून टाकताना चेंडू पुन्हा एकदा हलकेसे कडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू येतो 1 डी स्वरूपात. एका धावेसाठी एका धावेवर समाधान, एका धावेने संघाचं खातं खोलतंय. धावसंख्या ती 1. आधुनिक षटकामधील 4 चेंडू बाकी, धावसंख्या ती 1. स्ट्राईकला होता गौरव, सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. धावसंख्या ती 1. 1 गडी बाद 1. सुंदर गोलंदाजी, सुंदर असं सुरुवात म्हणावी लागेल आशिष कडून आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन फलंदाज विराज मैदानामध्ये स्ट्राईकला. आधुनिक षटकामधील 3 चेंडू बाकी, धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्येली ती 1. थोडंसं क्षेत्रांश बदल करताना आशिष. स्ट्राईकला तो विराज, पुन्हा एकदा 8 ते 10 बॉल रनअप, पंचांना पार करून टाकला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंचावलेला चेंडू झेल होऊ शकतो का पाहूया, आणि फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवर 2 बळी टिपले आशिषाने, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आधुनिक षटकामधील 2 चेंडू बाकी, धावसंख्या झाली ती फक्त 1 धावा. आता मात्र आला तो नवीन फलंदाज आदेश साळवी.
आपल्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन आशिष सामना करेल. आदेश पंचांना पार करून टाकले चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. स्लो पद्धती चेंडू, कोणती धाव नाही, कोणते नुकसान नाही. चेंडू जातो तो डॉट चेंडू मध्ये आणि या षटकामधील अखेरचा चेंडू. धाव संख्या आली ती 1 धावा. पुन्हा एकदा आशिष, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव संख्या आली ती 1. 2 गडी बाद 1 धावा. पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये राज. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल. सुंदर असा प्रारंभ. पहिल्या चेंडूवर बळी टिपलेला. आता मात्र नवीन फलंदाज प्रवीण मैदानामध्ये. एक डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना राज 8 ते 10 पावलांचा रनअप. पंचांच्या डावासाठी मारा करताना पंचांना पार करून टाकल्याचे हलक्या पद्धतीने चेंडू म्हणावा लागेल. सुंदर असा चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव नाही, कोणतं नुकसान नाही. धाव संख्या काहीशी स्थिरावलेली. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. टाकळेवाडी संघाकडून पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. हाही चेंडू मिस होतोय आणि हाही चेंडू जातोय डॉट चेंडू मध्ये. धाव संख्या आली ती 1. अजूनही षटकामधील 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा प्रवीण. राज सुंदर अशी गोलंदाजी. प्रत्येक चेंडू मध्ये परिवर्तन करताना पुन्हा एकदा पंच वाईट घोषित केलेला अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळते. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या ती 2. अजून 3 चेंडू बाकी. हाय चेंडू वाईट स्वरूपाचा. 1 धाव निश्चित मिळणार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 3. पहिला चेंडू वर बळी टिपल्या. दुसरे 2 चेंडू डॉट स्वरूपाचे. 2 सलग चेंडू वाईट स्वरूपाचे. पुन्हा एकदा राज आपल्या षटकामधील पुढील चेंडू स्ट्राईकला तो प्रवीण एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. खूपच चेंडू एसटीच्या बाहेर म्हणावा लागेल. वाईट स्वरूपात चेंडू. टोटल 2 धावा मिळतात. 2 धाव निश्चित संघाच्या धाव संख्येत वाढ. धाव संख्येला ती 5 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी. थोडीशी लाईन विसरायला म्हणावं लागेल. राज स्ट्राईकला येतो. आदेश पुन्हा एकदा आई मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. जोरदार अपेल.
पंचाने फेटाळलेला. दरम्यान कसे संघनायक आणि रणपार संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. दोन्ही संघनायक आदेश साळवी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संबंध येत नाही. पुन्हा एकदा आदेश. राज पंचांना पार करून टाकला चेंडू. आता मात्र मिळालेला चेंडू आणि हा षटकार. अखेरचा चेंडू घेऊन राज 2 अंकामध्ये पोहोचताना धावसंख्या 2 मिनिटं पंच. कसे संघनायक कॉमेंट्री बॉक्स यायचं आहे. धावसंख्येने 11. 2 अंकामध्ये पोहोचताना आदेश साळवी यांचा मोठा फटक्यानंतर पुन्हा एकदा राज आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा फुलटा चेंडू बनावा लागेल. आता मात्र सुंदर असा चेंडू होता, मात्र एकच धाव मिळते. 1 स्वरूपाची एक धाव आणि षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते लक्ष्मी केशव फणसोप संघाची 12. संघनायक हॅलो. दरम्यान यापुढे होणारा सामना रणपार वर्सेस कशेळी. नाणेफेकीचा कौल घेताना प्रवीण थूळ. नाणेफेकीचा कौल घेतला तो रणपार संघाने आपल्या बाजूने लवकरात लवकर आपल्याला निर्णय द्यायचा आहे. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. स्ट्राईकला येतो प्रवीण. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं संघाकडून तिसरा षटक गेला तर तेजस पंचांच्या डावासाठी मारा करताना डावखुरा गोलंदाज समोर. शॉट पद्धत चेंडू वाईट स्वरूपाचा. एक धाव निश्चित मिळणार. एका धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्येत वर धावसंख्या आली ती 13 धावा. धावसंख्या आली ती 13. निर्धारित 46 धावा करायचे आहेत. सुंदर अशी फलंदाजी केली होती तेजसने आपल्या संघासाठी. तेवढी सुंदर अशी गोलंदाजी करतो का पाहूया. पंतांना पार करून टाकला चेंडू. सुंदर असे चेंडू बनावा लागेल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे 1 स्वरूपात. एका धावेसाठी एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 14 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो प्रवीण. तेवढी सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती तेजस याची आपल्या संघासाठी. पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा. दुसरा चेंडू 1 स्वरूपात एक धाव. तिसरा चेंडू करून तेजस प्रवीण साठी 8 ते 10 पौलांतरानं पंचांच्या डावासाठी मारा करताना पुन्हा एकदा प्रवीण. मोठा फटका. सुंदर असा फटका म्हणावा लागेल. पतंजली रामदेव षटकार.
अजूनही षटकामधील 4 चेंडू बाकी. धाव संख्या पोहोचली ती आता मात्र 20 धावांवर. निर्धारित 10 आणि 26 धावांची गरज. पुन्हा एकदा तेजस पंतांना पार करून टाकताना चेंडू आता मात्र वाईट घोषित केलेला पंच मंदार केल्याने एसटीच्या खूपच बरे चेंडू बनावा लागेल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव दिली. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 21 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तेजस स्ट्राईकला तो. पुन्हा एकदा लाईन मध्ये बदल म्हणावा लागेल. हा दुसरा चेंडू वाईट स्वरूपाचा. धाव संख्या आली ती 22. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये सुधीर. अजूनही 9 चेंडू 24 धावा. नवीन फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये सुधीर. अजूनही 3 चेंडू बाकी. तेजस पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पंचाने मात्र फेटाळलेला वाईट स्वरूपाचा चेंडू. अजूनही षटकामधील 2 चेंडू बाकी. सुंदरसा चेंडू. एक धाव निश्चित मिळणार. एका धावेला समाधान मानावं लागत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रुद्राकडून आपल्या संघासाठी. अखेरचा चेंडू घेऊन तेजस. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आदेश साळवी मैदानामध्ये. फुलटा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धाव संख जातो तो वनडी स्वरूपात. सुंदर फलंदाजी मात्र चेंडू जातो तो वनडी स्वरूपात एका धावेसाठी. षटक संपतंय. या षटका समाप्तीनंतर धाव संख्या ती 24. अजूनही 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 22 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून अखेरचं षटक घेऊन होतो तो मंगेश पंचांच्या डाव्यासाठी मारा करताना. स्ट्राईकला तो सुधीर. 6 चेंडू आणि 22 धावा. बॅटची कडंग गेलेला चेंडू वनडी स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या आली ती 25 धावा. अजूनही षटकामधील 5 चेंडू बाकी. मंगेश सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू एक धावसाठी गेलेला. दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा. अजूनही षटकामधील अखेरचा षटक. 4 चेंडू बाकी. मंगेश सुंदर गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडू मध्ये परिवर्तन करतोय आपल्या संघासाठी. अजूनही 4 चेंडू 21 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न करतोय. एक चोटी धाव निश्चित मिळते का पाहूया. बाद.
अजूनही 21 धावा, 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. फलंदाज त्रिफळाची 2 आपल्या तांबोमध्ये. दत्तकृपा रणपार आले.